जगभरी शिवबाराच नाव गाजली निगत वारकात कान भाळा भरी शिवबाराच डंक वाजली गणाने वाज मराठीचे गणिन आहे मनी खातजी कंचा काळभी करू द्या माझे आमच्या बाराने ठासली राजाल जिंकुनिया जगभरी शिवबाराच नाव गाजली प्रकाशित शेठ ताजने साहेबांना सुद्धा विनंती आहे दीप प्रज्वलन करण्यासाठी आपण जावं। त्याचबरोबर जुन्नर तालुका स्वराज्य संघ अध्यक्ष अनिल शेठ रोकडे पाटील आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण हे दीप प्रज्वलन करण्यासाठी त्या ठिकाणी जावं अशी मान्यवरांना विनंती केली जाते। श्री स्वामी समर्थ लेझिम पथक सौभाग्यवती पायलताई कोकणे, सौभाग्यवती अश्विनीताई डोंगरे आणि माहेरचं अंगण मंगळागौरी महिला मंडळ शिवाई देवीचं पूजन करण्यासाठी त्यांना सुद्धा आमंत्रित केलं जात आहे। त्याचप्रमाणे पुष्पाताई गणपत ताजने ताईंना सुद्धा विनंती आहे की आपणही पुढे यावं अशी आपल्याला लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट राजेशजी गोटे साहेबांना विनंती आहे आपणही पुढे यावं। राजेशजी गोटे अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा, अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही संपणार नाही माझ्या छत्रपती शिवरायांचा दरारा, माझ्या छत्रपती शिवरायांचा दरारा। मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत। दीप प्रज्वलन झाल्याच्या नंतर खरं तर 64 कला 64 विद्येचा अधिपती म्हणलं की गणपती बाप्पा आणि अशाच गणपती बाप्पाचं सुद्धा प्रथमतः या ठिकाणी दीपप्रज्वलन झाल्याच्या नंतर पूजन होईल असं म्हणलं जातं। शेषाच्या हाती धरतीची गती ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती, अरे अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी होऊन गेले रथी महारथी आणि आपण प्रथम पूजूया विघ्नहर्ता श्री गणपती। अशाच गणरायाचं पूजन मान्यवरांच्या शुभस्ते संपन्न होत आहे। तेव्हा आदरणीय कार्यकारी अंबेगाव जुन्नर विभाग महाविद्यालय शांतराजी मनाची पंगर, उपकार्यकारी अभियंता जुन्नर उत्तमजी जगन्नाथजी मनसरे साहेब, त्याचबरोबर माननीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा जन्मदिन सोहळा आणि सोहळ्याच्या निमित्तानं महाराजांच्या पायथ्याशी महाराजांच्या पवित्र अशा भूमीमध्ये हा कथा महोत्सव चालू आहे आणि हा कथा महोत्सवातील आजचा हा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाची खरंतर सेवा संपत असताना आपण सर्वजण महाराजांवरती प्रेम करणारे शिवभक्त या सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांची भेट झाल्यानंतर माननीय सदाशिव तांबे साहेब यांनी झाल्याच्या
धन्यवाद. या सर्व माता भगिनींना विनंती आहे, आपल्या शुभस्ते शिवाई देवीचं पूजन संपन्न होत आहे आणि यानंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती महाराजांचं पूजन या ठिकाणी शांताराम महाराजांचे मात्र कार्यक्रम उत्तम जगन्नाथी मंत्रे श्रीमादेवी अपेक्षा ॲडव्होकेट प्रभुरावजी तांबे नानासाहेब जैन या शेरकर बांगर साहेब आणि मंत्रे आणि सर्व उपस्थित मान्यवर बांगे साहेबांना सुद्धा विनंती आहे की ग्रंथभूषण हे गट आपल्याला विनंती आहे. ग्रंथभूषण झाल्याच्या नंतर महाराजांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि गड साहेबांना विनंती आहे आपल्या शिवस्ते महाराजांचं पूजन आपण संपन्न करून घ्यावं अशी मान्यवरांना विनंती केली जाते. अरे कोण म्हणतोय पुण्याचा राजा, कोण म्हणतोय ठाण्याचा राजा, तर कोण म्हणतोय लालबागचा राजा. अरे कोण म्हणतोय पुण्याचा राजा, कोण म्हणतोय ठाण्याचा राजा, तर कोण म्हणतोय लालबागचा राजा. अरे आम्ही तर म्हणतो ज्याचा जगात गाजा वाजा तो फक्त आमचा छत्रपती शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी राजा. तामाणे साहेबांना सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं अशी त्यांची विनंती केली जाते. तामाणे साहेब आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती यावं. आपल्या समोर एक सुंदर असा बरं बाबा बाबा इकडे बघा, इकडे बघा. ओके माननीय प्रकाश बिडवे साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे. रोहिदासजी बिडवे आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. मोहरे बाबा आपल्या शिवस्ते महाराजांचा सन्मान आपण संपन्न करतोय, तेव्हा मोहरे बाबा आपल्यापर्यंत आवाज पोहोचवत असेल तर कृपया व्यासपीठावरती यावं. आदरणीय दामूराजे बोराडे आपण हे व्यासपीठावरती यावं. आदरणीय अंबिका तालुका स्वराज्य संघ संपर्क प्रमुख आदरणीय दामूराजे बोराडे आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती यावं. आपल्या समावेश ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर. देवादिदेव शंभो महादेवाला नमन. विना वाहिनी विश्वमोहिनी सरस्वती मातेला नमन. आइए
कथेला संगीत साथ देणारे या ठिकाणी ज्यांच्या आवाजात आता छत्रपतींचं नमन आपण ऐकलं ते आदरणीय पांडुरंगजी गायकवाड की ज्यांचं एक गाणं सगळ्यांना श्रुत आहे, एकच नाथ बैलगाडा शर्यत, त्याचे ते प्रमुख गायक आहेत पांडुरंग गायकवाड. त्यानंतर आज त्यांची ढोलकीवर आपले पगवादावर ज्यांची थाप पाहिली ते माझे सहकारी आदरणीय व्यंकटेश महाराज भट आळंदीहून या ठिकाणी आपल्या शिवछत्रपतीला साथ देण्यासाठी आहे, त्यांच्यासाठी धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे आधी लगीन कोंडाण्याचं या म्हणण्यामुक्तीप्रमाणे शाहिस्ते खानाची 3 मोठं तुटली होती, पण आमच्या वडवाळ महाराजांची 2 मोठं जरी तुटलेली असली तरी आधी लगीन कोंडाण्याचं या मुक्तीप्रमाणे ढोलकीवर सुद्धा त्यांचे थाप पडते, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे माझा जो विश्व रेकॉर्ड झाला, वर्ल्ड रेकॉर्ड झाला, त्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझ्यासोबत 12 तास 20 मिनिटं नॉनस्टॉप गायन करण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्याच जुन्नर नगरीचे नारायणगावचे भूमिपुत्र आदरणीय किरण महाराज पंतर गायनाच्या. त्याचप्रमाणे त्यांना या कथेमध्ये ज्या ज्या वेळेला देवीचा गोंधळ किंवा देवीच्या आरती संबळावर सादर करणारे म्हणजे आणखीन 4थे सहकारी आदरणीय अविनाश जेजुरीकर आणि या ठिकाणी एंकरिंगचं काम सांभाळता या सगळ्या मंडळींना आणखी साथ देणारे आमचे स्वराज्य संघाच्या उमेगाव तालुक्याचे अध्यक्ष प्रकाशजी बोराडे हे सुद्धा गौरव द्यायच्या ठिकाणी काम करतात, त्यांच्यासाठी जोरदार तयार. आज खऱ्या अर्थाने आजचा जो प्रसंग आपण सादर करणार आहोत, वास्तविक हा प्रसंग मी सलग 5 दिवस सांगतो, परंतु आज थोडा स्पर्श करून मी पुढे जाणार आहे. पण भावनेच्या भरात कथा जर थोडीफार पुढे गेली तर तुम्ही मला सांभाळून घ्या, कारण जरी कथा पुढे गेली तरी आज जरी एकादशी असली तर ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी फराळाची आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे. ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी खमंग स्वाद जिलेबीचा वास कदाचित आपल्यापर्यंत पोहोचला. त्यावेळेला काही लोकांनी विरोध केला. स्वराज्याची सुरुवात करताय आपण आजच्या महाराजांची नजर गेली म्हणून देवगडात. हा म्हणून महाराज म्हणाले हा गड अभेद्य आहे, याला राहिलेली पत्नी त्या ठिकाणी तडाबंदची गुरुदांची काम पूर्ण करा आणि गड त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर तोपर्यंत महाराजांचा राजकारभार चालत होता लाल महालात. महाराजांनी गडाची पाहणी केली. महाराजांनी सांगितलं हा गड ताशीव करून टाका, कोणाला चुकून सुद्धा वरती येता आलं नाही पाहिजे. आजही जर कधी तुम्ही राजगडावर गेला तर मुख्य बालेकिल्ल्याच्या बाजूला सगळं ताशीवकडा आहे आणि महाराजांनी सगळीकडे ताशीव करून घेतले की जेणेकरून कोणाला नाही. आम्ही अशा जागी गेल्यानंतर मग आमच्या पुढे नाही गडाचं स्वरूप दिलं गेलं आणि त्यानंतर त्या गडाचं त्या ठिकाणी महाराजांनी वारसं घातलं आणि वारसं घातल्यानंतर त्या गडाला नाव दिलं राजगड. आणि मग राजगड पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी ठरवलं की आता खऱ्या अर्थाने स्वराज्याची सत्याची राजधानी असेल राजगड. आणि आवर्जून सांगायला आनंद वाटतो हा राजगड महाराजांना इतका अनुकूल होता की महाराजांचं तब्बल अर्ध आयुष्य म्हणजे जवळपास 25 वर्ष महाराज राजगडावर त्या ठिकाणी सानिध्य केलेलं आहे. काही इतिहासकार 27 वर्षापर्यंत सांगतात, परंतु राजगडावर जेवढ्या काही मोहीम आपल्या त्या सगळ्या यशस्वी झाल्या, एकही मोहीम फेल झाली. गडावर शिवंती प्रचंड आहे, तेवढी तर आमची फौज सुद्धा नाहीये. मग गड तर जिंकायचा आहे, कारण पुण्याच्या परांगणामध्ये चाकणचा भुईकोट आमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. मग करायचं का? युद्ध केलं, मैदानी युद्ध आम्हाला जिंकता येणार नाही, युद्ध करायचं नाही. शाब्दिक युद्धाचा मारा करू. हेरान मार्फत चौकशी केली. गडाचा किल्लेदार मराठा आहे, गडाची बरीचशी शिबंदी मराठा आहे. आपल्याच माणसाची रक्त आपल्याला सांडायची. मग काय करायचं? महाराजांनी आपली निवडक तुकडी निवडली. आता महाराजांची फौज होती 12, 15, 18 वयोगटातली पोरं. बाजी पसंतर वीरगतीला प्राप्त झाले. आता महाराज सगळ्यांची जाणते होते आणि सगळी पोरं त्यांची फौज होते आणि म्हणून महाराजांनी पोरांना असं तयार करून ठेवलेलं होतं की किल्लेदाराला बिलकुलही माहिती मिळाली नाही. महाराज आले ना, महाराज आल्यानंतर किल्लेदार सावध झाला, पण सावध होईपर्यंत
महाराजांनी त्या संग्राम दुर्गाला चाकणच्या भुईकोट किल्ल्याला चारी बाजूने वेढा दिलेला होता. महाराजांची वेढा देण्याची पद्धत फार वेगळी होती. संपूर्ण किल्ल्याला वेढा नव्हता दिलेला. मुद्द्याच्या जागा असतात जिथून पळून जायचा मार्ग असतो त्या सगळ्या बंदोबस्त त्याला चौकी मारी म्हणतात. ते चौकी मारी की जेणेकरून इथून बाहेर पडता आला नाही पाहिजे आणि यांच्यावर काबीज केले. यांच्या बापालाही पडता लागला नाही या आणि महाराजांनी बोललेला होता हा गड सोडायचा कसा रघुवीरने पहिल्यांदा नकार दिला. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं आपण मराठा असून गरिबांची नोकरी करता. काय मिळतं आपण तनखा पगार स्वाभिमान कुठं मिळतोय तुम्हाला? समाधान कुठं आहे? तुमच्या डोळ्यात एका हिंदूंची कत्तल होती आणि गडावर टोपीला बत्ती गडावरचे तो खळाने गेले वेगाने होते. अल्पावधीतच महाराजांनी आदिलशाहीचे जवळपास 47 गडकोट काबीज केले. त्यानंतर एकामागून एक बातम्या विजापूरला जाऊन पोहोचत होता. शिवाजीराजांनी हा गड घेतला, शिवाजीराजांनी तो गड घेतला, हा मुलूक घेतला, तो मुलूक घेतला, कल्याण घेतलं, भिवंडी घेतली, नंतर कोकण काबीज केलं. बडे बेगम साहेबा वैतागले. एक दिवस अशी बातमी की विजापूर सुद्धा शिवाजीराजांनी घेतलं. करायचं काय? ये शिवाय सैतान है या इंसान है मालूम ही नहीं पडता. कसं मालूम पडेल? कारण ती पाऊलं मराठी माणसाची होती. मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडती पुढे. मराठी पाऊल पडती पुढे. मराठी पाऊल पडती पुढे.
तेव्हा राजगडावर आमचं हेर खातं त्याच्या अगोदर तुळजापूरला जाऊन पोहोचलेलं होतं. त्याच्या फौजेची गती मी तुम्हाला सांगितलं, एका दिवसाला फक्त 2 बैल, पण आमच्या मावळे दिवसाला किती बैल काटत होते ते त्यांचं त्यांना माहिती. गणेशच्या बाबाला मला लागू देत नव्हते. खान तुळजापुरात येण्याच्या अगोदर आमच्या पहिल्याची टीम तुळजापुरात पोहोचली आणि जी आज तुळजाभवानीची मूर्ती आपल्या दर्शनाला आहे तीच मूर्ती तेव्हाही होती. आमच्या बहिणी नायकांना ती मूर्ती तिथून गायब करून टाकली. बनावट बिना प्राण प्रतिष्ठा असलेली दगडी मूर्ती तिथं ठेवली. त्याच्या बापाला पता लागला नाही खरी तुळजाभवानी गेली होती. पण अर्धवट ज्ञानाच्या आधारावर बऱ्याच जणांनी सांगितलं तुळजाभवानी भरून टाकली, जात्यात भरून काढली. इथं बऱ्याचशा महिला मंडळी जात्यात कशी काही दगडाची मूर्ती भरत नाही तर मला सांगता कोणाला बघत धान्य दळता येते एवढंच माहिती आहे. दगडाचे खडे दळता नाहीयेत कारण तो घासच उतरत नाही. काही घास उतरावा लागतो तेव्हा त्याचं पीठ होतं. मग या सांगणाऱ्यांनी किंवा तथाकथित इतिहासकारांनी त्या दगडाचं पीठ केलं तसं मला त्याचं उत्तर अजून भेटलेलं. आम्हीच आमचा इतिहास किंवा आमच्या देवदेवतांची का विटंबना करतो याची आम्हाला अक्कल नसावी. कल्याणापासून दूर गेले विचार करत काय करा. सईचा अंतिम संस्कार होता. बोलवावं शोभा नाही. आत्ताच आम्ही सई लक्ष पण शोभा मागणारी नाही. आता तो कर्तव्य अरुण सावंत आहे. कसं बोलवावं मागायचं शोभा राजांच्या गैरहजेरीमध्ये जिजाऊ साहेबांनी निर्णय घेतला आणि सईवाराने सर्वांना शेवटची काढणी एवढ्याच्या लेकराच्या हाताने द्यायला. काय अवस्था असेल त्या 1.5-2 वर्षाच्या लेकराची. कशी आठवावी त्यांनी जन्मल्याची माय. कधी सहन केलं माझ्या राजाने. कशासाठी तुमच्या बाबादादांसाठी हिंदवी स्वातंत्र्यासाठी मायभूमीसाठी राष्ट्रासाठी धर्मासाठी. महाराज प्रतापगडावर पोहोचले होते आणि पाठीमागे सैनिकांच्या चितांनी त्यांना पेटले की आमच्या राजाला आपल्या पत्नीच्या अंतिम संस्काराला सुद्धा उपस्थित राहता आलं नाही. किती त्याग, किती समर्पण. बराबर अशी अवस्था आहे. दुसऱ्या बाजूला आमच्या लेखन पंढरपुरात निघाला आणि पंढरपुरातून तो शिखर शिंगणापूरला अनेक शिवभक्त त्या ठिकाणी शंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालत होते आणि महादेवाची आराधना करत होते. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, देवाचा पाराची. Shut
आमच्या घरात 10 माणसं आहेत, 10 माणसांना 10च भाकरी लागतात, 11वी भाकर थापायची नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आजच्या कथेला सकाळमधून भैरवनाथ देवस्थानचे ट्रस्टी, त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. आमच्या स्वराज्य संघाच्या वतीनं आणि शिवाय देवी ट्रस्टच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गेल्या 8 दिवसापूर्वीच त्यांच्या भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये भैरवनाथाची कथा त्या ठिकाणी संपन्न झाली आणि खऱ्या अर्थाने या मंडळींशी एक जिव्हाळ्याचं प्रेमाचं नातं खऱ्या अर्थाने त्या कथेच्या माध्यमातून निर्माण झालं. आणि म्हणून ही सर्व मंडळी आज या कथेला उपस्थिती राहिले. म्हणून पुन्हा एकदा स्वराज्य संघ आणि शिवाई देवी ट्रस्टच्या वतीनं त्यांचं टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करूया. कुठपर्यंत आलो होतो दिलीप तुम्ही आम्ही पाहिलं नाही. ही भविष्यात कायम त्यांच्यावर आहे. त्यांची लिस्ट पहिल्या दिवशीच मी सांगितले. आणि ते स्वतः बैलगाडा मालक आहे, पण दरवर्षी बैलांसाठी शिवाजी राजाच्या गडकोटाची प्रतिकृती उभारणारे माणसं आहेत. मागच्या वर्षी शिवनेरीची प्रतिकृती उभी केली होती, यावर्षी दिल्लीचा लाल किल्ला उभा केला होता दरवर्षी. आणि त्या किल्ल्यामध्ये स्वराज्य संघाची एकदा मीटिंग असते. ओके डन.
आज ते कदम येत आहे. चला फटाफट चला, राजे वेळ घालू नका. मी म्हणतो येत आहे, तुम्ही जागा उभे आहे. राजा निघालेला आहे, राजाचा संभाजीराव पट्टाळकर आहे. तोपर्यंत शामेला तिकडे अफजल खान गरण्या घालवला आहे. खान साहेब इकडे डरकाळ्या फोडत आहे. आणि खानाने शिवाजी राजा झालेला तो पाहिलेला आहे. शिवाजी राजांबरोबर दोन अंगरक्षक असताना वेळीच्या अटीशर्तीनुसार शिवाजी राजांनी आपल्या बरोबर आणलेले दोन अंगरक्षक त्यांचा जीवा महाराज त्या ठिकाणी बाणाच्या टप्प्यावर थांबवण्यात आलेला आहे. जीवा महाराज जागेवर उभं राहायचं एक जणांनी. संभाजीराव भंडारकर शिवाजी राजांबरोबर पुढे आलेला आहे आणि शाम्याण्याच्या जवळ आल्यानंतर संभाजीराव भंडारकर शिवाजी राजांना शाम्याण्यात पोहोचत गेल्यानंतर शाम्याण्याच्या एका खांबाच्या आवर त्या ठिकाणी संभाजीराव भंडारकर लढून बसलेला आहे. तिथेच थांबायचं. महाराज शाम्याण्यामध्ये पावलं टाकत आहे. महाराज शाम्याण्यामध्ये पावलं टाकत असताना मी तिथं थांबायला सांगितलं मावण्याला. त्याच्या आडव करायचे. महाराज शाम्याण्यात आलेला आहे आणि खान दोन पावलं पुढे आलेले आहेत. दोघं एकमेकांच्या जवळ येत आहेत. दोघांनी हळूहळू पावलं टाकत एकमेकांच्या जवळ आलेले पाहिल्यानंतर खानाने आपले बाहू पसरले. खानाने राजांना पाहिलं आणि राजांनी देखील खानाला पाहिलं आणि खान म्हणतोय डरता क्यों है हमसे इतना? राजे म्हणतात आपणास कशा पाहिजे हवे? काही हवे तर गुन्हागार मिळावे. अफजल खान म्हणत आहे या राजे मिळो. आणि दोघांमध्ये भेट झालेली आहे. आणि अशा वेळेला अचानक खानाने दगा केला आणि खानाने त्या ठिकाणी महाराजांच्या वाटीमध्ये बिंदूक घुसायला त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि महाराजांच्या लक्षात आल्यानंतर महाराजांनी आपल्या हातातली वाघनखं बाहेर काढली. आणि महाराजांनी वाघनखांनी पोट फाडलेला आहे. खान त्या ठिकाणी कोसळलेला आहे आणि महाराजांना प्रचंड विजय झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज. गडावर तो धडाडली गेली. महाराजांचा विजय सवर्ण स्वराज्यामध्ये दरवळून सुटला आणि या प्रसंगाबरोबर आजची कथा या ठिकाणी विश्रांती करते. उद्याच्या कथेमध्ये महाराजांचा मावळा म्हणजे बाजी प्रभू देशपांडे यांचा पराक्रम म्हणजेच घोडखिंडची पावनखिंड कशी झाली हा प्रसंग आपण उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. आजच्या कथेमध्ये या ठिकाणी आमचे परमार्थप्रेमी आदरणीय भक्तिपराय रामदास महाराज बेत्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या स्वराज्य संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय आमच्या भगिनी सुरेखाताई शिंदे हे तिन्ही या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्याचप्रमाणे संघावरून भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय गोरे साहेब त्यांचे सर्व सहकारी. त्याचप्रमाणे आणि दोन मान्यवर सुरेखाताई शिंदे शिवाय देवीची आरती स्थापन करतील आणि महाराजांची तेव्हा कुसुमकर महाराज नाही म्हणून त्यांच्या सर्वांना
बरोबर काढायचं. वा वा, जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय जय शिवराय. ओके. जय शिवराय. लगेच ना कडून मी नाही गेलो. जय शिवराय. जय शिवराय. या 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 कोवळे साहेबांच्या हस्ते. हा, जय शिवराय. या ठिकाणी पांडवांचे नगरसेवक सर्व अतिशय त्यांना सुद्धा धन्यवाद मानून या ठिकाणी लोक पावती आणि ज्ञानोबा बागडे साहेबांना विनंती आहे आपली पावती आपण या ठिकाणी घेऊन जायची आहे. जय शिवराय. आणि ज्ञानोबा बागडे यांच्याकडून या शिवकार्यामध्ये 1000 झालेले आहे. सगळे या, सगळे या, सगळे या. सगळे आले का? धन्यवाद 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 साहेब. आणि विशेष म्हणजे ज्यांनी या ठिकाणी रंगवून जाहीर केली. जय शिवराय. स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आदरणीय आमच्या स्वराज्य संघाचे माननीय सचिव शांताजी निगोड साहेब. जय शिवराय. बैरू शेठ या ठिकाणी निगोड आणि सर्व आमचे दे 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 भात दे, भात फिरू. लय महिले येतात खपतात नाही तर.
फक्त बादले फिरवा 2 बादले फिरवा ऑटोमॅटिक भावना इकडे आपल्याला डोळ्यासमोर उभं राहतं त्या भावना ऑटोमॅटिक